नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील RT प्रवेश प्रक्रियेअंतर्गत ज्या पालकांनी आपल्या पाल्याचे फॉर्म भरलेले आहेत किंवा अजून फॉर्म भरलेले नाही आहेत अशा सर्वच पालकांसाठी महत्त्वाची सूचना. RT अंतर्गत साधारणतः 25 तारखेपर्यंत मुदतवाढ झालेली आहे आणि याच्यामध्ये आपण यापूर्वीच व्हिडिओ अपलोड केलेला आहे की यामध्ये लक्षात घ्या 1 किलोमीटर 2 किलोमीटर 3 किलोमीटर यापेक्षा जास्त अंतरावरील शाळा पालकांना त्यांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध झालेल्या आहेत. तर याच्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्त्वाची माहिती देणार आहोत. तर फॉर्म कोणी भरायचा आहे आणि कोणी फॉर्म भरायचा नाही या संदर्भात आजची अपडेट असणार आहे, जेणेकरून RT प्रवेश प्रक्रियेमध्ये तुमचा अर्ज रद्द होणार नाही. तर सगळ्यात प्रथम आहे की यापूर्वी जर पालकांनी अर्ज भरलेले असतील, शाळांमध्ये काय प्रॉब्लेम नसेल तर पुन्हा अर्ज एडिट करण्याची गरज नाही आहे. फॉर्म आहे तसाच ठेवा. तुमचा फॉर्म आहे तो सबमिट झालेला आहे. तर याच्यामध्ये काही पालकांना असं आहे की ऑनलाईन फॉर्ममध्ये शाळाच दाखवत नाही आहेत, मग अशावेळी त्यांना अनकन्फर्म फॉर्म आहे तो करायचा आहे. इतर माहिती देखील बदलू शकता. केवळ फॉर्म आहे तो डिलीट होत नाही आहे, बाकी सर्व काही तुम्हाला बदलता येणार आहे. तर याच्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या की एकापेक्षा जास्त शाळा, कमीत कमी 10 शाळा तुम्ही टाकू शकता. 1 किलोमीटरच्या वेगळ्या शाळा येतात, 2 किलोमीटर 3 किलोमीटर अशा शाळा तुम्हाला निवडता येणार आहेत. पण एवढं मात्र महत्त्वाचं पण यामध्ये एक महत्त्वाची बाब म्हणजे शाळा निवडून झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा फॉर्म कन्फर्म करायचा आहे, सेव्ह करायचा आहे आणि त्याच्यानंतरच तुमचा अर्ज सबमिट होणार आहे. तर ही महत्त्वाची सूचना ज्या पालकांनी यापूर्वीच अर्ज केलेला आहे अशा पालकांसाठी. तर ज्यांनी यापूर्वी अर्ज केलेला आहे त्यांनी पुन्हा अर्ज करू नका, कारण का RTची एक अट आहे की एकापेक्षा अधिक अर्ज सापडले तर लक्षात घ्या सर्वच अर्ज बाद होतात, तुम्हाला RT प्रवेश प्रक्रियेतून बाद केलं जातं. त्यामुळे लक्षात घ्या जर तुम्ही यापूर्वी अर्ज केला असेल तो अनकन्फर्म करा, अर्ज डिलीट होत नाही आहे. जर अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही हेल्प सेंटरला देखील कॉल करू शकता आणि त्यामुळे लक्षात घ्या की एडिटच्या माध्यमातून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. ज्यांनी यापूर्वी फॉर्म भरलेला आहे त्यांनी नवीन फॉर्म भरण्याची चूक करू नका. तर ही महत्त्वाची बाब आहे आणि ज्या पालकांनी अजून फॉर्म भरलेला नाही आहे अशा पालकांनी फ्रेश फॉर्म भरायचा आहे. तर फॉर्म कसा भरायचा तर याचा माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलच्या या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या. तर याच्यामध्ये तुम्हाला सगळे शाळा आहेत, म्हणजेच 1 किलोमीटर 2 किलोमीटर त्यापेक्षा अधिक अंतरावरील शाळा उपलब्ध झालेल्या आहेत. तर याचबरोबर आपण सांगत आहोत की पालकांना या संदर्भात काही शंका असतील तर आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा. संपूर्ण मदत तुम्हाला मिळून जाणार आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती आहे. RT प्रवेश प्रक्रियेअंतर्गत ज्यांनी अजून अर्ज केला नाही आहे अशा पालकांनी नवीन अर्ज करायचा आहे आणि याचबरोबर ज्या पालकांनी यापूर्वीच अर्ज केला होता त्यांनी मात्र फॉर्म एडिट करायचा आहे. तर या दोनच गोष्टी आहेत. 25 तारखेपर्यंत मुदत आहे. पालकांनी जे ऑनलाईन कागदपत्र आहेत ती देखील तुम्हाला अपलोड करायची आहेत. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्व RT प्रवेश प्रक्रियेअंतर्गत जे पालक आपल्या पाल्याचा फॉर्म भरत आहेत तर अशा पालकांपर्यंत नक्की शेअर करा. RT प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.